मी संपूर्ण भारतवासियांना आमच्या भारताचे युगपुरुष हिंदू हृदय सम्राट सन्माननीय मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो। खरोखर आज मी स्वतःला खूप लकी समजतो की मोदी साहेबांचा वाढदिवस आणि माझा वाढदिवस एकच दिवस येतो। तर आज सकाळपासूनच त्यांच्या आणि माझ्या वाढदिवसानिमित्त की वाढदिवस साजरा कसा करावा, तर एखाद्या ठिकाणी हॉल घ्यायचा, तिथं पार्टी ठेवायची, त्याच्यामध्ये पैसे खर्च करण्यापेक्षा लोकांमध्ये एक सामाजिक संदेश दिला पाहिजे। त्याचा संदेश कसा देता येईल, तर आज आता अनंत चतुर्थीच्या दिवशी भरपूर मंडळं गणपती घेऊन निघतात। गणपती विसर्जनाच्या भव्य मिरवणुकीमध्ये लोकांना भूक लागते, तहान लागते, तर आम्ही जागोजागी भंडारा आणि पाणी वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला। सकाळीच अंध शाळेमध्ये जाऊन आलो, त्यांच्यासोबत अंध विद्यार्थ्यांबरोबर वाढदिवस साजरा केला। आणखी सर्वप्रथम माझे जेवढे पण राहुलनगरमधले जे RCC बॉयज आहेत त्यांचा मी खूप खूप आभार मानतो। त्यांनी माझा वाढदिवस एवढ्या थाटामाटात साजरा केला। तसेच आमचे भाऊ प्रतिष्ठानचे जनार्दन नायडू आणि मोसीम चौधरी यांचाही खूप खूप आभारी आहे, त्यांनी माझा वाढदिवस खूप जोरात साजरा केला। राष्ट्रवादीचे आमचे विजय गुप्ता साहेब, त्यांनी पण आमचा वाढदिवस खूप जोरात साजरा केला, त्यांनाही खूप खूप आभारी आहे त्यांचा मी। तसेच आमचे भाजपचे उदय सिंग आणि वार्ड अध्यक्ष राजेश सिंग, त्यांचेही खूप खूप आभारी आहे। आमचे शिवसेना पक्षाचे हिरप्पा काजीर आणि स्वातीताई दबडे, त्यांचेही खूप खूप आभार मानतो। सर्वांचं एवढं प्रेम आज माझ्या वाढदिवसानिमित्त मिळालं आहे। असंच प्रेम मला वर्षानुवर्षी लोकांकडून मिळत राहो आणि मी लोकांची समाजसेवा करत राहो, एवढंच बोलतो आणि थांबतो। जय श्रीराम। सर्व इथं JP भाऊचा वाढदिवस साजरा करण्यासाठी उपस्थित झालो आहेत। JP भाऊचा वाढदिवस म्हणजे हा आमच्यासाठी कोणत्या सणापेक्षा कमी नाही। राहुलनगरमधील प्रत्येक छोटा लहान मुलाचा बड्डे असो किंवा एखाद्या वयस्करचा ज्याला आम्ही मानतो त्याचा वाढदिवस असला तर त्याच्यात JP भाऊचं सहकार्य असेलच। तसंच एरियामधील सामाजिक सांस्कृतिक कोणताही कार्यक्रम असो तो JP भाऊशिवाय अपुराच आहे। तर आम्ही वर्षभर पूर्ण वाट पाहून असतो की कधी भाऊचा वाढदिवस येईल आणि त्या दिवशी आम्ही आमच्या पद्धतीने तो साजरा करतो। भाऊच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही आता एवढे केक वगैरे तर कापलेच, मात्र दुपारपासून आपण बघू शकतो की खूप सारे सामाजिक कार्य जसं गरिबांना जेवण वाटप झालं व पाणी वाटप। आता आज आपला गणपतीचा शेवटचा दिवस आहे, तर लोकांना तहान लागते, त्याच्यासाठी आपण पाणी वाटपचा देखील कार्यक्रम ठेवला होता। असाच आत्ता जो एवढा सारा केक आहे तो एवढे आपण तर संपवता येणार नाही, तर तो देखील आपण गरिबांमध्ये जाऊन वाटणार आहोत। असंच JP भाऊ खूप पुढं जावा हीच आमची इच्छा आहे। जय भीम, जय भारत, जय श्रीराम। गुप्ता राहुलनगरामध्ये आज 17 सप्टेंबर असताना JP भाऊचा बड्डे, या निमित्ताने मी JP भाऊंना हार्दिक शुभेच्छा देतो आहे। आणि आमचा राहुलनगरामध्ये काय पण सांस्कृतिक किंवा काय पण कार्यक्रम हे असल्यावरती JP भाऊ आमच्यासाठी नेहमी ये उभा असतो। गणपती मंडपाचा कार्यक्रम किंवा काय दान वगैरे किंवा ब्लाइंड पर्सनला काय देणे वगैरे, त्यासाठी JP भाऊ नेहमी आमच्यासाठी ये उभा असतो। यासाठी मी यांचा मनपूर्वक आभार ये मानतो, कारण की प्रत्येक सामाजिक कार्यासाठी JP भाऊ पुढं असतो। आम्ही त्यांच्यासाठी पण काय असो कार्यक्रम यासाठी नेहमी येत असतो। धन्यवाद JP भाऊ। आज मेरे भाई मित्र और चेंबूर अनुशक्ति नगर के समाजसेवी जयप्रकाश अग्रवाल जी का जन्मदिन है। इस जन्मदिन के अवसर पे मैं जयप्रकाश जी को यही बधाई देना चाहूँगा कि जयप्रकाश जी दिन दूनी और रात चौगुनी तरक्की करें। उसमें दो राय नहीं है, जयप्रकाश जी तरक्की करते हैं, समाज को अपना टाइम भी देते हैं और समाज को जो चाहिए जयप्रकाश जी हर तरह से अवेलेबल रहते हैं। मैं यही आज अनंत चतुर्थी के दिन यही भगवान गणेश से प्रार्थना करना चाहता हूँ कि आने वाले दिनों में मेरा भाई राजनीति में एक चमकता हुआ सितारा रहे और आने वाले दिनों में इसकी सभी इच्छा मनोकामना जो भी है वो पूर्ण हो और प्रभु राम जी जरूर इनकी इच्छा मनोकामना पूर्ण करेंगे। और मेरा भाई ऐसा ही हमेशा हज़ारों साल तक, मैं 100 साल नहीं बोलूँगा, हज़ारों साल तक ऐसा ही इस परिसर में अपना जन्मदिन धूमधाम से मनाते रहे। और हर साल हम लोग कम से कम ऐसे तो नहीं लेकिन जन्मदिन के
अवसर पे ज़रूर भाई से मुलाकात करूंगा और जन्मदिन की बधाई दूंगा। फिर अपने भाई को मैं जन्मदिन की ढेर सारी बधाई देता हूँ और हमेशा इस बड़ा भाई बोले मुझे या छोटा भाई बोले, हमेशा बड़ा भाई को हमेशा याद करते रहे और मेरा भाई आगे राजनीति में जाए, इसके लिए जो भी बन पड़ेगा हम लोग करेंगे। और जन्मदिन की फिर एक बार ढेर सारी बधाई मेरे भाई समाज सेवी जयप्रकाश अग्रवाल जी को। धन्यवाद। हम लोग पता चला कि आज जेपी भाई का जन्मदिन है, जभी से हम लोग ये कार्यक्रम को जल्दी से जल्दी निपटा कर और उनको बधाई देने के लिए हम लोग जाने वाले थे। और हम तो बहुत दिन से नहीं उनको संपर्क में थे, लेकिन जब से संपर्क में हूँ तब से मैंने देखा कि जेपी भाई ने हम लोग को हर कदम पे साथ दिया है। और हमारे जो गणपति का जो भंडारा जो नियुक्त करते हैं उसमें बहुत बड़ा योगदान रहता है उनका, और बहुत बड़ा योगदान किए। हम तो चाहेंगे कि जेपी भाई हमारे मतलब दीर्घायु उम्र रहे उनकी, और हमेशा हमारा शुभकामनाएं उनके साथ है। और ज़्यादा मैं कुछ बोलूं नहीं, लेकिन हम तो जब से जानते हैं, जब से देख रहे हैं कि जेपी भाई हर कार्य में हर चीज़ में सहयोग करते हैं। और इनसे सारे कार्यकर्ता इतने खुश हैं जो कि जेपी भाई का नाम हर जगह निकालते हैं। तो मैं यही चाहूँगा कि जेपी भाई अगर हमेशा ऐसा रहेंगे तो हम लोग का हमेशा ऐसा साथ देते रहेंगे। बस इतना ही मैं अपने वाणी को विराम देता हूँ। 25 वर्ष सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आणि राजकारण आणि समाजकारण या विभागामध्ये आमचे जेपी अग्रवाल, मग तो निवडणूक असू दे, सामाजिक प्रश्न असू दे, प्रत्येक प्रश्नामध्ये त्यांना न्याय देण्याचं काम त्यांनी गेल्या 25 वर्षामध्ये गोरगरीब लोकांच्या संकटामध्ये नेहमी धावणारे, अहोरात्र सुखदुःखामध्ये गरिबांसाठी नेहमी कष्टकरी जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणारे आमचे जेपी अग्रवाल यांचा आज वाढदिवस आहे। खरोखरच अशा माणसाला उदंड आयुष्य लाभो, कारण अशी क्वचित माणसं समाजात निर्माण होतात, ते दुसऱ्यासाठी झिजतात। जेपी अग्रवाल यांनी गेले आपले 30 ते 40 वर्ष समाजासाठी, गोरगरीब जनतेसाठी जी सेवा केली, अविरत जी मेहनत केली, आणि त्यांच्या घरामध्ये कोणी जरी दुःखी जरी माणूस गेला तो परत येत नाही, ही त्यांची ख्याती आहे। म्हणून या ठिकाणी मी आमच्या शिवसेनेच्या वतीने त्यांना एक दीर्घायुष्य बनवण्यासाठी देवाजवळ प्रार्थना करतो। एक परमेश्वरा, अशा कष्टकरी जनतेची सेवा करणारा सेवक, बहुजन हिताचा असा एक लोकनेता याला दीर्घायुष्य लाभो, अशी या ठिकाणी आम्ही विशेषचरणी प्रार्थना करतो। छत्रपती शिवाजी महाराज की। आज खूप म्हणजे एकदम खुशीचा आणि आनंदाचा दिवस आहे, अनंत चतुर्थी। परंपरेच्या नुसार आमच्या शिवसेनेचा जो दरवर्षीप्रमाणे जो आमचा हे असतो कार्यक्रम असतो, आम्ही ती परंपरा जपलेली आहे आणि अतिशय म्हणजे खूप उत्साहाने आणि इतकं म्हणजे चांगल्या परिस्थितीमध्ये माहोल खूप चेंज झाला आहे। सर्व पदाधिकारी खूप खुश आहेत, शिवसैनिक खुश आहेत की बाबा खूप चांगला कार्यक्रम झाला, आपली परंपरा आपण जपली। आजच्या दिवशी मी माझ्या लाडक्या भावाला खूप शुभेच्छा देईल। जय हिंद, जय महाराष्ट्र। जैसे कि आज 17 सितंबर आज जेपी भाई अग्रवाल उनका जन्मदिन है, और आज यहाँ पे आप सभी लोग देख रहे हैं जिस तरह सब दोस्त यार उनके चाहने वाले यहाँ पे आए हैं और उनको जन्मदिन की बधाई दे रहे, क्योंकि जेपी अग्रवाल जी जो एक बीजेपी पार्टी को बिलोंग करते हैं, उसके साथ साथ में एक उनके अंदर सामाजिक कार्य भी है। जो भी हिंदू, मुस्लिम, क्रिश्चियन, ईसाई सभी धर्मों को समभाव लेके चलते हैं, और सभी धर्म के लोग जो भी उनके पास आए, जो अपेक्षा लेके आए, सभी में बढ़ चढ़ के हिस्सा लेते हैं और समाज के लिए बहुत काफ़ी उनका योगदान है। और मित्र के लिए तो काफ़ी इतना अच्छा योगदान है कि उसका हम कह नहीं सकते। इस वजह से आज इतने लोग की संख्या यहाँ पे है। बस यही मैं कहना चाहूँगा, आज उनके जन्मदिन के उपलक्ष्य में प्रभु राम जी का आशीर्वाद उनके भी बना रहे, उनका जीवन और भी उन्नति करे और कारोबार में भी उनकी उन्नति हो। जय श्री राम। जय श्री राम। हमारे जयप्रकाश अग्रवाल जो जेपी भाई है, वो हमारे चेंबूर क्षेत्र में बहुत माने जाने हैं, और इनका ये है कि हर कास्ट के कोई भी हो, जो भी धर्म का हो, जो भी उनके पास अपने मदद के लिए आता है, वो कभी भी इनकार नहीं करते, अपनी तरफ से पूरी मदद करते हैं। तो हम सब भाइयों की तरफ से वाशी नाका, विष्णुनगर, गटकरी, माहौल, गवनपाड़ा, हम सभी भाइयों की तरफ से जेपी भाई को जन्मदिन की शुभकामनाएं।
CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।